महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। पंतजीत बरोबर आणि बाळासाहेबांना, पण मी स्वतः नक्की उद्घाटनाला येईल हे आपल्या सर्वांना कबूल करतो। त्रिवार अभिवादन करतो। तसेच इथे उपस्थित पंतजी भैयाजी, तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, इथे उपस्थित आदरणीय भिक्खू संघ, तसेच इथे उपस्थित सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका, तुम्हा सर्वांना माझा जय भीम नमो बुद्ध। सर्वात प्रथम मी पंतजींचे, भिक्खू संघाचे आणि आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद करतो, आभार मानतो की आपण सर्वांनी मला इथे बोलवलं, माझा सत्कार केला आणि पंतजींनी जी ही खूप छान अशी परिसर उभा केलाय ते बघण्यासाठी इथे बोलवलं। आणि खास करून जो आपला कार्यक्रम होता हा दुसरा अजून कुठला न करता एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आणि तोही आपण बोधिवृक्ष हे लावलं आणि ह्याच्यासाठी बोलवल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद करतो। आणि त्याचबरोबर मला पंतजींचे ह्याच्यासाठीही धन्यवाद करायचे की अशा सुंदर परिसरामध्ये झाडे लावून ही जमीन नीट डेव्हलप करून इथे एवढं मोठ्या प्रकारचं आलिशान विहार यांनी उभं केलंय आणि येणाऱ्या काळामध्ये आणि मागच्या काळामध्येही आपल्या सर्व उपासक उपासिकांसाठी एक आपल्या हक्काचं विहार, एक आपल्या हक्काची बौद्ध भूमी आणि त्याचबरोबर इथे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, आपल्या लोकांना श्रामणेर शिबिर देणं, लोकांची मदत करणं। आणि दुसरी पंतजींचं खूप महत्त्वाचं म्हणजे बरेच लोक असे असतात ज्यांना वाटतं की धम्माचं काम करायला लागलो की सामाजिक चळवळीपासून दूर गेलो। बरेचसे असे लोक असतात ज्यांना वाटतं की धम्माचं काम करायला लागलो तर आपण राजकीय चळवळीपासून दूर गेलो। पण पंतजी भैयाजी असे पंतजी ज्यांना आधीपासून समाजकारण, राजकारण आणि धम्माचं काम हे बाबासाहेबांनी एकत्र का करायला सांगितलं होतं हे त्यांना पटलंय आणि त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये ते पूर्णपणे अंमलात आणले आहे। त्याच्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करतो आणि परत इकडे आम्हा सर्वांना इकडे बोलवलं, आमचा सत्कार केला आणि ही सुंदर अशी भूमी बघायला बोलवलं, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद करतो। जय भीम, नमो बुद्धाय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.